भारतरत्न प्रदान केला जातोय, थेट जाऊयात। तर आपण सध्या ही दृश्य पाहतोय, ज्या ठिकाणी आपल्याला उन्होंने मंदिर निर्माण के लिए आंदोलन की और उसके बाद ही वो आंदोलन का चेहरा बन गई थी भारतीय जनता पार्टी। और साथ ही लालकृष्ण आडवाणी की जब बात आती है तो उन्होंने राम रथ यात्रा, और इसी खबर पर हमारे साथ हमारे संवाददाता शैलेंद्र मिश्र जुड़ चुके हैं। शैलेंद्र से बात करते हैं। शैलेंद्र, जैसे कि अभी हमने थोड़ी देर पहले देखा कि राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू ने भाजपा के वरिष्ठ नेता और पूर्व उप प्रधानमंत्री लालकृष्ण आडवाणी के आवास पर पहुंचकर उन्हें भारत रत्न से सम्मानित किया है, तो कितना महत्वपूर्ण और कितना गौरवान्वित ये पल रहा? निश्चित तौर पर एक बहुत बड़ा मौका है जब हम देख रहे हैं कि आज राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू ने बीजेपी के वरिष्ठ नेता और पूर्व उप प्रधानमंत्री तर लालकृष्ण अडवाणींना भारतरत्न प्रदान केला गेलाय। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलाय। सोबतच आपल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा दिसतायत आणि आपण ही दृश्य सध्या पाहतोय। लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न सुपूर्द करण्यात आलाय। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हा पुरस्कार त्यांना देण्यात आलाय आणि त्या संदर्भातली आपण ही लाईव्ह दृश्य पाहतोय। त्यांच्या समवेत पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा आहेत। तर लालकृष्ण अडवाणी यांची तब्येत ठीक नसताना त्यांच्या घरीच त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येतोय आणि त्यासाठी स्वतः राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू त्यांच्या घरी दाखल झाल्यात आणि त्यांच्या घरीच हा त्यांना पुरस्कार देण्यात आलाय। सोबतच आपल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा दिसतायत आणि आपण या संदर्भातली ही थेट लाईव्ह दृश्य पाहतोय। तर लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न प्रदान होतानाची ही लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। अनेक नेते आहेत जे त्यांच्या घरी दाखल झालेले आहेत। तर लालकृष्ण अडवाणी यांची तब्येत ठीक नसल्याने त्यांच्या घरीच हा पुरस्कार त्यांना देण्यात येतोय। अनेक नेते आहेत, सोबतच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा त्यांच्या समवेत आहेत। तर सर्वोच्च असा पुरस्कार असलेला भारतरत्न हा पुरस्कार लालकृष्ण अडवाणी यांना सुपूर्द करण्यात आलाय आणि त्याविषयी आपण ही दृश्य पाहतोय। त्यांच्या घरी जाऊन तर लालकृष्ण अडवाणी यांची कारकीर्द आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। 8 नोव्हेंबर 1927 रोजी कराचीमध्ये त्यांचा जन्म झाला। फाळणीनंतर अडवाणींचं कुटुंब भारतात आलं आणि मुंबईत स्थायिक झालं। – 1941 मध्ये अडवाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात दाखल झाले। प्रचारक म्हणून त्यांनी राजस्थानमध्ये कार्य केलं। – 1951 मध्ये अडवाणी भारतीय जनसंघाचे सदस्य झाले। – 1970 साली अडवाणी पहिल्यांदा राज्यसभेचे सदस्य झाले। तर 1973 मध्ये ते जनसंघाचे अध्यक्ष झाले। – 1989 पर्यंत त्यांनी 4 वेळा राज्यसभेत खासदारकी सुद्धा भूषवली। 1980 साली स्थापन झालेल्या भाजपाचे वाजपेयीप्रमाणे अडवाणी देखील संस्थापक होते। 1989 मध्ये ते पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेले। त्यानंतर सलग 7 वेळा त्यांनी लोकसभेची खासदारकी सुद्धा भूषवली।
राम मंदिर आंदोलनासाठी वयाच्या 63व्या वर्षी त्यांनी रथयात्रा सुद्धा काढलेली होती. सोमनाथ ते अयोध्या या रथयात्रेचं देशाच्या राजकारणात आमूलाग्र बदल घडवला. अडवाणींनी दोन्ही सभागृहात विरोधी पक्ष नेते म्हणून कामगिरी सुद्धा बजावली. अडवाणी हे 1998 ते 2004 असे सर्वाधिक काळ गृहमंत्री पदावर होते. 2002 ते 2004 या कालावधीत त्यांनी उपपंतप्रधान पदही भूषवलेलं आहे. 2009च्या लोकसभा निवडणुकीत ते भाजपाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार होते. 2015 मध्ये त्यांना पद्मविभूषण हा देशातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च पुरस्कार बहाल करण्यात आला. तर 2024 मध्ये त्यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला.